विचार करणारी गोष्ट आहे. कोणीतरी धंदा करतोय आणि तो तुमच्या माथी मारतोय आणि तुम्ही ते घेताय. ना घ्या. गुरुदेव डेअरी बोला अनुभवाचे आधी केले मग सांगितले. दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए. हे असं पंजाबच्या लोकांनी आपल्याला महाराष्ट्रातल्या लोकांना झुकविले. गाय आणायच्या फसायचं, मोहरी पेंड आणायची फसायचं, अमकं सिमेंट तमकं सिमेंट. आता नवीन एक फॅड आहे गहू भुस्सा, झिरो न्यूट्रिशनचा गहू भुस्सा. फक्त एकच डोक्यात सुका चारा सुका चारा सुका चारा. अहो हो सुका चारा पाहिजेच पाहिजेच पाहिजे. त्यानं दूधच वाढते, त्यानं अमकंच होते, त्यानं तमकं. काहीही होत नाही. जनावरांना गायींना म्हशींना दुभत्या जनावरांना जे काही न्यूट्रिशन असते पौष्टिक चारा असतो तो दिल्यास, त्यांचं पोषण मूल्य भरपूर दिल्यास तसं दूध वाढते. एरवी वाढतच नाही. उगाच कशाने ते दूध वाढतं असा दावा करणं चुकीचं आहे. हां, हरभरा कुटी, सोयाबीन कुटी, तूर कुटी, कडबा वाळ्याला मकवानानं सुद्धा दूध वाढत नाही. सुकाचारा म्हणून अवडंबर करू नका. फक्त हिरव्या वैरणीला पर्याय हा सुका चारा आहे. नसेल तेव्हा आपल्याला सुका चाऱ्यामध्ये साठवण क्षमता अशी साठवू शकता आणि मग त्या माध्यमातून आपल्याला ते देऊ शकता. हिरवं नसतं तेव्हा वाळलं द्यायचं असतं म्हणून ते गरजेचं आहे. फक्त पण सुका चारा पाहिजेच अजिबात नाही, त्याची गरज पण नाही. किलो 2 किलो सुका चारा पोटात गेला विषय म्हटलं. आणि जे काही वैरण आपण हिरव्या देतो त्याच्यात ड्राय मॅटर नसतो का, त्याच्यात सुकं नसतं का, पचनीय असतं ते. उलट जे वाळलं असतं ते पचायला जड असतं आणि जे हिरवं असतं ते पचते. त्याच्यामध्ये पण सुका चाराच आहे. 75 हिरव्या वैरणीमध्ये 25% ड्राय मॅटर आहे, बाकीचं पाणी आहे. याच्यामध्ये 75% ड्राय मॅटर, बाकीचं पाणी आहे. सुका चारा म्हणजे काय, त्याच्यात ड्राय मॅटर आहे, ह्याच्यात ड्राय मॅटर आहे. फक्त ड्राय मॅटरचं पर्सेंटेज कमी जास्त आहे म्हणून याच्या मागं फार मोठं लागायचं नाही. आणि कुठलाही सुका चारा आहे 2-3 रुपये किलोचा असावा, परवडेला असावा. न परवडणारा सुका चारा घेऊन आपल्या पदरात काय पडणार. ते पंजाबचं जे गव्हाचे बंडलं आहेत वेड्यासारखे आपण घ्यायला लागलो, वेड्यासारखे आपण घेत आहोत. 10 रुपये किलो, 10 रुपये किलो. त्याचं लॅबोरेटरीमध्ये टेस्टिंग केलं तर काहीच नाही, त्यात झिरो न्यूट्रिशन. उलट आपल्या कडब्यामध्ये आहे, आपल्या सोयाबीनमध्ये आहे, हरभऱ्याच्या कुटीत आहे, तुरीत आहे, मुगात ह्याच्यात मुकवनात आहे, मुगात आहे. पण आपण पंजाबला चाललो सुका चारा आणला. काही वेळ असेल का असं कसं. हे विचार करणारी गोष्ट आहे. कोणीतरी धंदा करतोय आणि तो तुमच्या माथी मारतोय आणि तुम्ही ते घेताय. ना घ्या अजिबात. वैरणीत जनावरं जगविण्याचं एक तंत्र सांगतो. जे तुमच्या परिसरामध्ये जे तुमच्याकडे उपलब्ध आहे ते वापरा. तुमच्याकडे असेल त्या उपलब्धीवर जनावरं जगवले तरी परवडतील. कोलंबस शोधायला गेला, इंडिया सापडलं वेस्ट इंडिज असा प्रकार होतो. जे तुमच्याकडे नाही आहे त्याचा अट्टास करायचा नाही. जे आपल्याकडे मिळते त्याच्यावर गाई जगवायच्या, त्या नफ्यात असतील. पंजाबचा सुका चारा 10-12 रुपये किलो आणून कसा परवडला. आहेच काय त्याच्यात, काही नाही. त्याच्या नादी लागू नका. अजिबात त्याच्या भूलथापाला बळी पडू नका. मी स्पष्ट सांगतो, तुमच्याकडे असेल ते वापरा. हिरवं असलं तरी वापरा. जे हिरवं आहे त्याला थोडं आज उद्या सुकवा, त्याला सुका चारा म्हणा. सुका चारा म्हणजे काय, पाणी वाढलं झाला सुका चारा, त्यातलं पाणी कमी झालं ड्राय मॅटर वाढलं झाला सुका चारा. आणि मुरघासमध्ये 65% ड्राय मॉइश्चर म्हणजे काय, सुकलेलं आहे ते. जास्त ओला मुरघास काळा पडतो. सुकून मुरघास करा, मुरघास वापरा. सुकाचाऱ्याची गरज पडणार नाही. 75% हिरवण 25% मुरघास वापरा सकाळच्या आणि संध्याकाळच्या वैरणीमध्ये. बघा सुकाचाऱ्याची गरज पडते का, नाही पडणार. म्हणून सुकाचाराचा अवलंबर करू नका. सुकाचारा म्हणून खर्च करू नका. जे तुमच्याकडे उपलब्ध आहे ते वापरा आणि त्या उपलब्धीमध्येच आपल्या गाई जगवा. तर तुम्ही फायदेशीर असाल. अजिबात नसेल तर तोट्यात जाल. भेटूया पुढच्या भागामध्ये.